स्वाध्याय इयत्ता 7वी मराठी पाठ 13वा अनामविरा। प्रश्न पहिला, कवीने असे का म्हटले असावे असे तुम्हाला वाटते? अ. स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात. उत्तर. देशाच्या रक्षणासाठी प्राण देणारे सैनिक अपरिचित असतात. लोकांना प्रत्येकाची नावे माहीत नसतात. तसेच आपण कुणी जय जयकार करावा म्हणून सैनिक लढत नाही. लढणे ही त्यांची निष्ठा असते. म्हणून जनतेच्या दखल न घेणाऱ्या वागणुकीवर भाष्य करताना कवींनी ही ओळ लिहिली आहे. आ. जळावयास्तव संसारातून उठून या जाशी. उत्तर. सैनिकाचे जीवन असे असते की एकदा का लढाई सुरू झाली की त्याला घरातून कुठल्याही परिस्थितीत कर्तव्यास हजर राहावेच लागते. शिवाय पुन्हा कधी घरी परतणार याची शाश्वती नसते. म्हणून लढाईच्या अग्निकुंडात जाण्यासाठी तू संसाराचा त्याग करून तत्परतेने जातोस असे कवी म्हटले आहे. ई. सफल झाले तुझेच हे रे, तुझेच बलिदान. उत्तर. सैनिकांच्या कर्तबगारीचे यशोगाथा कोणीही गायक डफ घेऊन जाहीररित्या गात नाही किंवा इतिहासात त्याचे नाव कोरले जात नाही. कवी म्हणतात की या साऱ्या प्रसिद्धीची सैनिकाला गरज नसतेच. देशासाठी लढणे व लढता लढता वीरमरण पत्करणे हेच सैनिकांचे व्रत आहे. म्हणून तुझे बलिदान सफलच आहे असे कवीने म्हटले आहे. देशासाठी प्राणार्पण केलेला सैनिक अनाम राहिला असे कवींना वाटते. त्याची कारणे लिहा. अनामवीराचे कुणी स्मारक उभारले नाही. त्यांच्या स्मरणार्थ कोणी दिवा लावत नाही. जनसेवा करूनही कुणाची भावना उधाणली नाही. रियासतीवर त्यांचे नाव कोरले नाही. कोणा शाहिराने डफ बरोबर त्यांची यशोगाथा गायली नाही. प्रश्न तिसरा, खालील जोड्या जुळवा. अ गट, ब गट. 1. धगधगता समराच्या ज्वाला, महाभयंकर युद्ध. 2. मरणामध्ये विलीन, शांतपणे मरण स्वीकारणे. 3. ना भय ना आशा, निर्भयपणे मनात कोणतीही आसक्ती न ठेवता, नच उधाणले भाव, भावना व्यक्त न करणे. प्रश्न चौथा, खालील शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. 1. अनामवीरा. उत्तर. ज्याला कोणीही ओळखत नाही किंवा ज्या वीराच्या कर्तबगारीची दखल कोणीही घेत नाही. आ. जीवनांत. उत्तर. जीवनाचा शेवट म्हणजेच मृत्यू. 3. संध्येच्या रेषा. उत्तर. संध्याकाळी जसजसा सूर्यास्त होतो तशी क्षितिज रेषा धूसर होत जाते, काळोखात विसरून जाते. तसा सैनिकांच्या जीवनरेखेचा अस्त होतो. 4. मृत्युंजय वीर. उत्तर. देशासाठी प्राणाचे बलिदान देणारा वीर हा मृत्यूवर विजय मिळवतो, तो चिरंजीवी ठरतो. लिहिते होऊया. तुम्ही कोण होणार ते ठरवा. त्या संबंधित खाली काही प्रश्न दिले आहेत, त्यावर विचार करा. त्या प्रश्नांची उत्तरे तयार करून त्यांचे सलग लेखन करा. मी टिंबटिंब होणार. मी टिंबटिंब व्हायचे का ठरवले आहे?
मी टिंबटिंब होण्याबाबत माझ्या कुटुंबातील सदस्यांची कायम मते आहेत. टिंबटिंब होण्यासाठी मी काय प्रयत्न करणार आहे? मी टिंबटिंब बनल्यानंतर भविष्यात काय काय करणार आहे? उत्तर: मी मोठी झाल्यावर एक शिक्षिका होणार. शिक्षिका होऊन मला खेड्यापाड्यातील तसेच अतिदुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात समोर न्यायचे आहे. माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझे कुटुंबीय माझ्या सोबत आहेत. माझे वडील देखील एक आदर्श शिक्षक आहेत, त्यामुळे माझ्या या मतांना त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. माझे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी खूप अभ्यास करणार, विविध पुस्तकांचे वाचन करणार. विशेष म्हणजे शाहू महाराज, साने गुरुजी यांचे पुस्तके वाचून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणार. यापूर्वी मी बनगरवाडी पुस्तक वाचले, ज्याद्वारे मला एक नवी दिशा मिळाली. शिक्षिका होऊन मला खेड्यापाड्यातील प्रत्येक विद्यार्थ्यामधील चांगल्या गुणांची जोपासना करून त्या आधारे त्यांचे भविष्य उज्ज्वल करायचे आहे. त्यांच्यातील माणुसकीच्या गुणाची रुजवणूक करायची आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांना जगता आले पाहिजे असा प्रयत्न करायचा आहे. खालील वाक्य वाचा. वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहा. 1. गणपतरावाकडे जोपर्यंत प्रतिष्ठेचे पद होते, धनसंपत्ती होती, तोपर्यंत त्याच्याकडे येणाऱ्या पै पाहुण्यांचा राबता होता. जसे ते सेवानिवृत्त झाले तसा माणसाचा वावर कमी झाला आहे. म्हणतात ना, असतील सीते तर जमतील भूते. 2. रेहानाची कंपासपेटी हरवली. तिने घरभर शोधली, शेजारी पाजारीही जाऊन पाहिले, पण कंपासपेटी कोठेच नव्हती. शेवटी ती रेहानाच्या दप्तरात सापडली. म्हणतात ना, काखेत कळसाने गावाला वळसा. 3. पावसात भिजणाऱ्या कावळ्याने ठरवले, पावसाळा संपला की घर बांधायचे. पावसाळा संपला, पण इकडे तिकडे फिरण्यात तो विसरून गेला. पुन्हा पावसाळा आला. पावसात भिजताना त्याला आठवले की आपण घर बांधायचे ठरवले होते. म्हणतात ना, तहान लागली की विहीर खोदायची. 4. फर्नांडिस खूप बुद्धिमान व प्रसंगावधानी म्हणून विख्यात होते. त्यांचा मुलगा फिलिप जसजसा मोठा होऊ लागला तसतसे त्याचे हे गुण दिसू लागले. गावातले सगळे म्हणू लागले की बाप तसा बेटा, खान तशी माती. खालील उतारा वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा. मुलांनो, शाळेत तुम्हाला अनेक मित्र असतात. तुमची काळजी घेणारे, तुमच्या आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत. कोण बरे आहेत हे मित्र, असा प्रश्न तुम्हाला निश्चित पडेल. आपल्याला फळे, फुले, सावली देणारे वृक्ष, आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या, श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा, आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन, अर्थातच आपल्या सभोवतालचा परिसर हा आपला खरा मित्र आहे. तुम्ही हा उतारा जशास तसा तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. आपण समजून घेऊया. काही छोटी वाक्ये तयार करून त्यातील उद्देश, विधेय ओळखा आणि त्याचा विस्तार करता येतो का ते पहा. 1. पाऊस पडला. पाऊस. उद्देश, पडला. विधेय, काल रात्री पाऊस धो धो पडला. काल रात्री. उद्देश, विस्तार, धो धो. विधेय, विस्तार. 2. मोर नाचतो. मोर. उद्देश, नाचतो. विधेय,
काळे ढग दिसताच मोर थुई थुई नाचतो. काळे ढग दिसताच उद्देश विस्तार, थुई थुई विधेय विस्तार. लिहिते होऊया. तुम्हाला काय करायला आवडेल ते सांगा. त्यासंबंधी काही प्रश्न दिले आहेत, त्यावर विचार करा व लिहा. तुमचा आवडता छंद कोणता? त्यासाठी तुम्ही दिवसभरात किती वेळ देता? उत्तर: माझा आवडता छंद वाचन आहे. मला थोर पुरुषांची चरित्रे वाचायला आवडतात. मी दिवसभरात 1 तास वाचन करते. 2. तुमच्या आवडत्या छंदाबाबत तुमच्या घरातील व्यक्ती तुम्हाला कोणती मदत करतात? उत्तर: माझे आई-वडील मला नेहमी नवीन नवीन पुस्तके आणून देतात. माझे बहीण भाऊ व इतर नातेवाईक माझ्या वाढदिवसाला मला विविध पुस्तके भेट म्हणून देतात. माझ्या आईने मला घराजवळ असलेले वाचनालय लावून दिले आहे.